लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात इथे आपण पाहत असतो की आता जीवा हट्ट करून बसलेला असतो की तुला मी साडी नेसवतो. तेव्हा नंदिनी म्हणते नको, काही गरज नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता रूमच्या बाहेर जा. मात्र जीवा काही तिचं ऐकत नाही. त्यामुळे खरं तर नंदिनी एक आयडिया करते, म्हणते मला साडीची घडी घालते आणि त्याच्या हातात साडीचं एक डोक देते आणि दरवाजाबाहेर त्याला उभा करते. एक एक साडीची घडी घालत खरं तर दरवाजापर्यंत जाते आणि जीवापर्यंत पोहोचणारच असते. हातभर साडी राहिली असेल तेव्हा ती साडी खेचून घेते आणि दरवाजा बंद करून घेते. कारण की नंदिनीला साडी नेसायची असते आणि जीवा म्हटलेला असतो साडी नेसून देतो. त्यामुळे नंदिनी खरं तरी ते त्याला मस्तच उल्लू बनवते, दरवाजा लावून घेते आणि जीवाला म्हणत असते की कशी वाटली मज्जा तुम्हाला. तेव्हा इथे जीवा खरं तर मनातच विचार करतो, ह्या चकाचक बाईने खरंच मला गंडवलं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर काव्याबरोबर रम्या आणि पार त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात. आता रम्यासाठी मुलगा शोधायचा म्हटल्यानंतर रम्याला कसा मुलगा हवा आहे, कशा प्रकारे तिला मुलगा पाहिजे, या सगळ्या गोष्टी ते रम्या काव्याला सांगत असते. ते काव्या म्हणत असते रम्या सांग तुला कसा मुलगा हवा आहे. तेव्हा खरं तर रम्या इथे सांगत असते त्याची उंची हवी मला चांगली, त्यानंतर खरं तर त्याला चष्मा देखील पाहिजे आणि त्याच्या गालावर छान अशी दाढी देखील पाहिजे, असा मुलगा हवा आहे असं इथे रम्या म्हटल्याबरोबर खरं तर पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. हे सगळं वर्णन तर माझंच आहे असं इथे पार्थ मनात विचार करतो. आता काव्याच्या देखील हे लक्षात आलेलं असतं. काव्या म्हणते एक मिनिट रम्या, काय बोलतेस तू, अगं हे तर देशमुखांचं वर्णन आहे असं इथे काव्या म्हटलेली असते. आता रम्याला काय बोलावं हे तिथे कळतच नसतं. आता पारच्या मनात आधीच तर या रम्याविषयी संशय असतो, ती बदलली असं त्याला अजिबातच वाटत नसतं आणि हे सगळं करून परत ती आता पारच्या मनात संशय निर्माण करते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.